मला येण्याला बंदी आहे. बरोबर आहे का? एक दिवसाची तडीपारी घेणारा पहिला माणूस असेल या देशातला मी. एक दिवसाची तडीपार केलं तुम्ही मला मीरा भाईंदरमधनं. हे बघा, एक दिवसाची तडीपारी घेणारा महाराष्ट्रातला पहिला माणूस. हो घेता की अविनाश काय सांगणार आपण? आपल्याला पोलिसांनी आता पत्र दिलं, काय पत्रामध्ये नेमकं? मला पोलिसांनी एक दिवसासाठी तडीपार केलेलं आहे. म्हणजे मी इथे एक दिवस येऊ शकणार नाही असं त्यांचं पत्र आहे. दिनांक 8 तारखेला रात्री 12:01 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मला पोलिसांनी मीरा भाईंदरच्या हद्दीमध्ये येण्यासाठी बंदी घातलेली आहे. हा कुठला कायदा आहे? असं भोगणारा मला वाटतं या देशातला पहिला माणूस असेल की ज्याला 24 तासासाठी मीरा भाईंदरमध्ये येण्यासाठी पोलिसांनी बंदी घातलेली आहे. पोलिसांना अधिकार आहे, पण तुम्ही माझे अधिकार नाही ना मानू शकत. जर माझ्या भाषेवर एखादी गोष्ट येत असेल आणि त्याच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असतो तर त्यावेळेला तुम्ही या गोष्टी नाही करायला हव्या. मग त्यांच्यातले ज्यांनी परवानगी न घेता मोर्चा काढला त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले आहेत? हा मोर्चाला ज्यांनी कोणी पाठिंबा दिला आणि मोर्चा काढण्यासाठी प्रवृत्त केलं अशा माणसावर तुम्ही गुन्हा दाखल केलात का? त्याची चौकशी केलीत का? परंतु नेहमीच मी म्हणतो की आमच्यावरच अन्याय, आमचं घर आणि आम्हालाच द्यायला बंदी अशी सगळी गोष्ट चुकीची आहे. असे पत्र देऊन तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी मराठी भाषेसाठी हा मोर्चा काढतोय आणि मराठी भाषेसाठी मोर्चा काढताना जर तुम्ही अशा प्रकारचा अन्याय माझ्यावर करणार असाल तर मला असं वाटतं की हा महाराष्ट्रातली मराठी जनता खपवून घेणार नाही. मग उद्या आपल्याला अटक होणार आहे. मग जर आपण आलात तर करावी त्यांनी सांगावं महाराष्ट्राला मला का अरेस्ट केली, तुम्ही मला का अटक केली. तुम्ही उद्या मी माझ्या ठरलेल्या वेळेप्रमाणे येणार, तुम्ही मला अटक करा, मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तिकडे ठाण्यामध्ये पण घरबंदी आपलं नजरबंदी करू शकता ना ठाणे पोलीस. अहो नजरबंदी करा, अटक करा, अजून 4-5 गोष्टी काही करता येत असतील तर करा. मला मी माझ्या भाषेसाठी मांडतोय ना. हे मी कुठल्या चोरासाठी केलंय का? हा जो माझा मोर्चा आहे तो मी माझ्या भाषेसाठी आम्ही जाहीर केला होता ना. आणि आता तो माझा नाही राहिलाय किंवा माझ्या पक्षाचा नाही राहिलाय, तो प्रत्येक मराठी माणसाचा झालाय. तिथल्या सगळ्या संस्था, सगळे पक्ष असं मिळून तो मोर्चा आहे. जाहीर करताना जरी मी केला असेल तरी त्याला इथल्या प्रत्येक मराठी माणसाला वाटलं तो माझ्यासाठी आहे आणि आता तो माझ्या हातात राहिलेला नाहीये. तो मराठी एकीकरण समिती आणि इतर संस्था त्यांच्या मार्फत निघतोय. प्रवेश बंदी, एक दिवसाची प्रवेश बंदी आहे मीरा भाईंदरमध्ये. आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मला त्या लोकांनी मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी घातलेली आहे. खरं तर ही बंदी इथल्या आमदाराला घातली पाहिजे. त्याच्यामुळेच हे सगळं एवढं प्रकरण वाढलं. त्याच्यावर काय कारवाई करणार आहात तुम्ही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना. तुम्ही काय ट्विट करता तुम्हाला कळत नाही? दारू पिऊन ट्विट करता का? तुम्ही ज्या वेळेला ट्विट करता त्याचं रिफ्लेक्शन शहरावर पडतं आणि ते पडलं. आता त्यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांच्यामुळे हे सगळं घडलंय. खरं तर त्यांच्यावर पहिली कारवाई करायला हवी. ज्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर तुम्ही किती गुन्हे दाखल केलेत? आज किती दिवस झाले? 4 दिवस झाले मोर्चाला. 4 दिवस झाले तरी त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल केलेत. कोणाच्या दबावाखाली हे गुन्हे दाखल नाही केले आहेत? सो जे तुम्ही करताय ते योग्य नाहीये. मराठी माणसावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करतं. भाजप हे मराठी माणसाच्या विरोधातला पक्ष आहे. भाजपाला मनसे आपलं मराठी माणसाची कुठल्याही प्रकारचं काय घेणं देणं नाही. आशिष शेलारांची कालची स्टेटमेंट ऐकलीत का? काय म्हणाले आशिष शेलार? परप्रांतीयांवर अन्याय झाला तर आम्ही सहन करणार नाही. मग मराठी माणसावर अन्याय झाल्यावर आम्ही काय करायचं? आमच्याशी काही करायचं कुणाशी काय करायचं ते करा. आम्ही मराठीवर प्रेम करणारी लोक आहोत. आम्ही मराठीच्या विषयात मागे हटणार नाही. उद्या तुम्ही मोर्चाला येणार का? का नाही येणार? माझा अधिकार आहे. पोलिसांनी मला पत्र दिलंय, अरेस्ट करा, अटक करा. अजून काय सांगू तुम्हाला? नाही, आमचं लोकशाही मार्गाने आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीच्या देशामध्ये आम्ही राहतो. कुठलीही हुकुमशाही, मुळात या मीरा भाईंदरमध्ये कोणाची हुकुमशाही चालणार नाही. आणि ही हुकुमशाही चालते म्हणूनच हे मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सर्व मराठी प्रेमींना, मराठी भाषकांना एकत्र घेऊन हे उद्याचं आंदोलन आम्ही जे मोर्चा आहे तो आयोजित केलेला आहे.
तर सर्व या ठिकाणी सामील होणार आहेत. आपल्याला देखील सर्व पत्रकार बांधवांना मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आमंत्रित करतोय की आपण त्या मोर्चाला उद्या 8 जुलै सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल या ठिकाणी उपस्थित राहावं आणि बहुसंख्य मराठी माणसाने या मीरा भाईंदरचे जे कुरघोडी करण्याचा प्रयत्न काही बाहेरून आलेले लोक, उदरनिर्वाहासाठी आलेले लोक, पोट भरण्यासाठी आलेले लोक जे आहेत ते आत्ता पैशाच्या जीवावर, सत्तेच्या जीवावर आणि आपल्याकडे सगळं काही आहे या जीवावर करू पाहतायत. तर त्यांना सांगू इच्छितो की मराठी माणसं अजून या शहरामध्ये जिवंत आहेत आणि ते तुम्हाला पाहायला उद्या यावं लागणार आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.